हेलकोट हेलकोट जय मल्हार. सदानंदाचा हेलकोट. जय मल्हार. सदानंदाचा हेलकोट हेलकोट सदानंदाचा इथे आपल्या जेवणाची तयारी चाललेली आहे. आत्ताच जेजुरीला आपण पोचलेलो आहे. दादा आपलं बघा जसंही आपली डाळ इथे शिजती आहे आणि तसे इथे जेवणाची तयारी चाललेली आहे. बघू शकता. सपोर्ट करा गाईच. इथे आपला दादा एक काय शिजते पायनॅपल शिरा. आपण जो अननसचा शिरा खातो त्याचा फ्लेवर त्यात अननसच्या फ्लेवरचा शिरा ते आपल्याकडे बनवला जातो प्रसादासाठी. ते मोठ्या प्रमाणात जेवणाची अशी व्यवस्था केली बघतोय. मटण भात आहे काय. मग आता आपला या काय शिजतोय. आता हे राईस टाकतो आम्ही. राईस शिजवायला घेतला आणि ह्याच्यात काय आपला भाजी झाली. ह्याच्यात आपली मुगाची डाळ शिजते का. झाली ओके झाली. ओके झालेलं आहे का कार्यक्रम झालेला आहे. आमचे बंधू ज्ञानेश्वर तरे आणि निलेश तरे आता राईस बनवण्यासाठी ते म्हणजे आपल्या मराठी भाषेत भात शिजवण्यासाठी त्यांची कसरत चाललेली आहे. सगळी मंडळी आहेत. तरे मंडळी आहेत. तरे कुटुंब पूर्णपणे एकत्र आहे या ठिकाणी. आपण बघू शकता आज महिला वर्गाला आपण कुठेतरी आराम दिला आणि पुरुष वर्ग आज काम करतोय. चांगली गोष्ट आहे. जय आगरी कोली गाईच. पण आता जेजुरीकडे आपण संध्याकाळी जेजुरीत 5 वाजता पोचलेलो आहे. त्याच्यानंतर आपण सर्व इथे तरे कुटुंबातील महिला मंडळ इथे जेवायला बसलेले आहेत. आता जेवणाला आपल्या सुरुवात झालेली बघू शकता. चांगले काय म्हणता आजोबा. काय कसं आहे. कसं आलंय जेवण. मस्त झालंय ना. एकदम मस्त. भाजी वगैरे काय तुम्हाला. मस्त भाजी वगैरे झालेली आहे ना. मग काय दादा काय म्हणता जेवण कसं आलेलं आहे. एकदम छान ना. अच्छा ओके. तर आपण बघू शकता एक बाळ बसलेलं आहे बघा. ती गोंडस बाळ आहे. आपण त्याला त्याची आई बोलवते आणि बाबू हाय कर. बाबू हाय कर. हाय 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 कर. हाय. तर आपण बघू शकता आता पूर्ण तरे कुटुंब जेवणासाठी बसले. जेवणासाठी पंगत बसलेले आपण बघता. मॉर्निंग गाईज. आजचा दुसरा दिवस आपला जेजुरी यात्रा आणि आता आपण जेजुरी गडावर प्रस्थान करतो. देव आपण बघू शकता इथे चहाची तयारी चालली. दूध तापवत घेतलेलं आहे आपण मोठ्या प्रमाणात. आता इथे चहाची तयारी चाललेली आहे अशा प्रकारे. इकडे बघू शकता इथे आमचे काका आणि बंधू आमचे ते कांदे पोह्याची तयारी करतात आहे. त्याच्यामुळे कांदा इथे कटिंग करायला घेतलेला आहे.
आणि इथे मिरच्या कटिंग करायला घेतलेल्या आहेत, बघू शकता. ते आपण आता कांदे पोहे बनवायला घेतले सगळे. आपले सकाळचा नाश्ता कांदा पोह्यांचा आहे, बघू शकता. पब्लिक बघू शकता. सकाळच्या एवढ्या थंडीमध्ये सुद्धा भरपूर लोक तयार झालेले आहेत आणि चहा घेतलेला आहे त्यांनी. आणि बघू शकता आपलं इथे महिला मंडळ शेकोटीचा आनंद घेताना किंवा अशा थंडीमध्ये जेजुरीच्या गडाशी असलेल्या थंडीमध्ये जेजुरीच्या पायथ्याशी महिला मंडळ पूर्णपणे हे करतात. माणसं दिसायला पाहिजेत ना. येलकोट येलकोट सदानंदाचा येलकोट येलकोट सदानंदाचा येलकोट येलकोट. आता या ठिकाणी आपण पाहताय आपल्या देवांचा अभिषेक सोहळा पार पडतोय, तो आपण पाहू शकता. परत द्या. आपण बघतोय
पात्र घेऊन आते काळूबाईला विनवते माझ्या काळूला आज भेटिया भरवणाईला कोकण गारवा माझ्या देवीला भेटिया भरवणाईला कोकण गारवा डोंगराची हवन बाईला कोकण गारवा आई गार डोंगराची हवन बाईला मंडळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर या ठिकाणी जेवणाची तयारी चालू केलेली आहे. शाकाहारी मांसाहारी जेवणाची मटण आणि इथं मटण शिजतं आपण बघू शकता. इथं मटण शिजवायला घेतले आया आणि आणशी दादूस आपला मोठा दादूस पाणी टाकते आणि बघू शकता हे मसाला घाटलीत घेतले घाटलीत घेतले आणि आणशी आया यो आपला
मटण उकलते ना मटण हा मटण उकळतो. मटण उकलते. अजून कॉल करायचे. अजून हॉटेल भाग्यश्री नाद करते का? यायलाच लागतंय. मटण चावायला लागतं. बरोबर घेतली का? इकडं मांसाहारी लोकांची पंगत बसलेली आहे. आपण बघू शकता शाकाहारी जेवणाची सोय बाजूला केली आणि आणखी इकडं सगळ्या आपल्या काकीशी, बहिणीशी, ताईशी, आईशी, आजीस सगळं आया बसल्या. काकी, ताई, आजीस, अजून पणजी, ह्यो आपला बारका भाऊ, ह्यो एक जण जो आहे तो आमचा एक मोठा भाऊ सर. हे दुसऱ्या हॉलमध्ये आपल्याकडे कुटुंबातील पूर्ण महिला आपल्या आज वाटले आपण बघू शकतो. करता दिल्ली करता तुमच्याकडे वाढायला सुरुवात होते. जय अग्रिकोली गाईज. आणि अशा तऱ्हेने आपलं आता जेजुरी कडून परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. थोड्या वेळात छान झाला कार्यक्रम. 2 दिवसाची आपली वस्ती होती आणि खूप मस्त वाटलं. अशाच कंटेंटसाठी मला या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आता प्रस्थान करत आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस. आपण आता कोदिवली गावात पोचलेलो आहोत. आता आपल्या कुलदैवतांची देवाऱ्यापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढली जात आहे. ताल, मृदुंग आणि भजनाच्या तल्लीन आनंद वातावरणात. मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? नक्की लाईक करा, शेअर